तर आज बघा कारभारी माझ्या मनासारखं काम करायला लागल्यात. घेवडाच म्हणते, दोडका बांधायचा होता तारावर. तर आता खुट्या ठोकायचं काम चालू केलं त्यांनी. आणि इकडं कळक पण आणून ठेवलं, तारा आणून ठेवल्यात सगळीकडं. आणि आता मग खुट्या ठोकून तारा वडायचं काम सुरू करणार आहेत. कुठं चल, 2-2 लाकडं ठेवायची. 2-2 का? ए दादा इकडे ये, चल ती परत लाव, ये इकडं. त्याला नको काय करू. दादा आमचं जांभळाची झाडं लावतोय. त्याने बी लावून तयार केली होती, ती लावतोय. पण त्याला म्हणलं नंतर करते काम, कारण ही पण महत्वाचं आहे. आता घ्यायचा आहे दोडका बांधून. दोडका पण चांगला असा ही झालाय. आता जरा लेट झालंय आता बांधायला, पण काय करणार, सगळं सामान जाग्यावर नव्हतं. कळक होतं ते आमचं पाहुण्यांना दिलेलं, ते आणायला लागलं तिकडं लिमगाववरून. आणि काल दुसरं काम होतं, त्याच्यामुळं काल काय झालं नाही करणं. माझा घेवडा पण झालाय खुरपायचा, थोडासा राहिलाय. तर दोडक्याचं बांधून झाल्यावर घेवडा पण बांधून घ्यायचा आहे. आधी म्हणलं हे करा, मग तोपर्यंत घेवडा खुरपून होईल माझा. काय केलं, घेवड्याचं पण मोठं मोठं गवत होतं तिथपर्यंत मी काढलं, सगळ्या सऱ्या तिथपर्यंत लावत नेल्या. आणि बारक्या गवताचं म्हणलं सगळं एकदम मग उरकन एका दिवसात. कसं आहे, असला माल वरती बांधला तरच चांगलं राहतो. कीड ही जास्त लागत नाही त्याला. औषध मारायला तोडायला पण दिसतं, सोपं जातं. त्यामुळे आता ह्या वेळेस बांधून घ्यायचंय. गेल्या वेळेस घेवडा खालीच होता, चांगला होता, पण थोडं ह्या वेळेस बांधून बघू म्हणलं फरक काय होतोय ते. घेवडा आहे बांधण्याच्या मापात, पण दोडक्यालाच थोडा उशीर झालेला आहे. चल दादा चल. हा, थोडं अंतरावर लावायचं र. असू दे आता, काय असू दे, काय नाही होत, राहू दे. नारळ काय सरळ वरती जाणार, त्याला नाही काय अडचण होणार एवढी. चला घेते काठ्या टाकून, म्हणजे कारभाऱ्यांना तार वडायला सोपं जाईल. एक एक काम एक एक जणांनी केलं म्हणजे सगळ्याला सोपं. मिळून कामं करण्यात जे सोपं जातं, ते एकट्याने करण्यात जरा अवघड जातं. त्यामुळे आता घेतो तिघं तिकून काम करून. चल दादा, चला बाय.